नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील थोर अशा संत, या संत एक महिला आहेत. या महिला संत कोणत्या आहेत जाणून घ्यायचं आहे. तर त्या आहेत संत सोयराबाई. या संत सोयराबाई यांच्याविषयीची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण ही माहिती सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला पाहूयात संत सोयराबाई यांच्याविषयीच्या माहितीला. संत सोयराबाई एक शूद्र स्त्री, ज्ञानाची आस बाळगते, त्याचा शोध घेते, स्वतःला पारखते, समाजाशी झगडते, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेल्या लख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे. वारीत पंढरीच्या वाटेनं लाखो पावलं पांडुरंगाच्या भेटीला जातात. पंढरीजवळ येतोय तसतसा पावलांचा वेग वाढतो. टाळ मृदुंगांच्या नादामधून विठू भेटीची आस पाझरते. अभंगाचे सूर टिपेला पोचलेले असतात. जाती पंथाचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेनं चालत राहतात. गेली 700-800 वर्ष याच वाटेवरून ही पावलं जात आहेत. 13व्या शतकात 17 वर्षांच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्मणांच्या लोखंडी पडद्याआडचं ज्ञान भावार्थ दीपिकेमधून सामान्य जनांच्या भाषेत सरळ रसाळपणे मांडलं आणि तो या समतेच्या क्रांतीचा माऊली ठरला. समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली, पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यात नामदेव शिंपी होता, येसोबा खिचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कानोपात्रा होती. पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्यांचं कुटुंब. 13व्या शतकात मंगळवेड्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जाती व्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्याची बायको, निर्मळ त्याची बहीण, पंका महार त्याचा मेहुणा आणि कर्ममेळा त्याचा मुलगा. हे अख्खं कुटुंबच जाती व्यवस्थेला प्रश्न विचारणार आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण असं की आपला सवता सुभा न मांडता सगळ्यांच्या सोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. म्हणूनच आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते. आधीच महार आणि त्यात बाई म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखीन एक पायरी खाली. नवऱ्याबरोबर मेलेली ढोर गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्वज्ञान अचंबित करतं. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. असा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईंचं स्थान तत्कालीन संतांहून तसुभरही कमी नाही. सोयराबाईंचे एकूण 92 अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगांमधून ती स्वतःचा उल्लेख चोख्याची महारी असा करते. असं अभिमानानं म्हणून घेत असली तरी तिनं स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. सोयराबाईच्या अभंगामधून डोकावणारं तत्वज्ञान सोपं आहे. त्यात जड शब्द नाहीत. भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे. अभंग आधी स्वतःसाठी आणि मग जनांसाठी. आत्मशुद्धी ते परमार्थ असा तिचा प्रवास आहे. शूद्रांच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचीभूत होत तो काळ. एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते, त्याचा शोध घेते, स्वतःला पारखते, समाजाशी झगडते, स्वतःशी देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेलं लख कण जनांसाठी मागे ठेवत
भागवत धर्माच्या मांदियाळी आढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे. 700 वर्षांपूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ब्र काढायचा विचारही केला नसता. पण ही बाई थेट प्रश्नच विचारते, देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला? देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्बळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवन धर्म. पहा, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवन धर्म. सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिनवलं गेलं. मारही खाल्ला. सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दांमधून ठिपकत राहते. हीन हीन म्हणून काग मोकलिले, हीन हीन म्हणून काग मोकलिले, परिम्या धरिले पदरी तुमच्या, परिम्या धरिले पदरी तुमच्या. आता मोकलिता नव्हे नितबरी, आता मोकलिता नव्हे नितबरी. थोरा साजे थोरी थोरपणे, थोरा साजे थोरी थोरपणे. विठोबाच्या दर्शनाची आज धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तर झाली, चांबडी लोळवली. हा बहादर पायरेशी उभा राहून थेट विठोबाला जोहर मायबाप जोहर म्हणत सवाल करता झाला. सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले. आमची तो दशा विपरीत झाली, आमची तो दशा विपरीत झाली. कोण आम्हा घाली पोटामध्ये, कोण आम्हा घाली पोटामध्ये. आमचं पालन करील बा कोण, आमचं पालन करील बा कोण. तुझविन जाण दुजे आता, तुझविन जाण दुजे आता. देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महाराजांचे स्थान पायरीशी. परमेश्वरी भूतांचा, पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयर सुतक त्याला कुठे, त्याला दिनांची चाड नाही. हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते. का बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले, का बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले. आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणून मागतो हरी, आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणून मागतो हरी. घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे, घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे. ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी, ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी. सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं. सुखात 1000 वाटेकरी असतात, दुःख तुमचं एकट्याचं असतं, हे तिनं फार साजऱ्या शब्दात सांगितले. अवघे दुःखाचे सांगाती दुःख होता पळती आपोआप, अवघे दुःखाचे सांगाती दुःख होता पळती आपोआप. आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वार्थ सुखाचेची. आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेच. तिच्या अभंगामधून नाम महात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत. सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे विठोबासी, वाचे आळवावे विठोबासी. हा प्रसिद्ध अभंगही तिचाच. आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी, रांधणारी, घर संसार सांभाळणारी गृहिणी आहे. अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे, नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे. साक्षात विठोबाला ती जेवायचं अवतान देते. विदुराच्या घरच्या कन्या आणि द्रौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गाव कुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे. सोयरा चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. अपत्य प्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते. आमच्या कुळी नाही व संतान, आमच्या कुळी नाही व संतान, तेने वाटेशील माझ्या मना, तेने वाटेशील माझ्या मना. असं सांगताना उदास असलेली सोयराबाई कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून आली आहे की ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते.
तर अशा प्रकारे संत सोयराबाई यांच्याविषयीची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. तुम्हाला जर आजची ही माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.